नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपण सुरू केलेल्या अर्जुन विषाद योग अध्याय क्रमांक 1 या मालिकेतील श्लोक क्रमांक 27 आपण बघण्याचा, त्याची चर्चा करण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, अध्याय क्रमांक 27 म्हणजे हा असा क्षण आहे की गेली 5000 वर्षापूर्वीचा क्षण अजूनपर्यंत लोकांच्या मनामध्ये ताजा आहे. त्या क्षणाचा प्रत्येकजण विचार करतो आहे की असं काय झालं असावं की असा महान योद्धा अर्जुन, की ज्याच्या फक्त गांडीवाच्या टणत्काराने देवताही भयभीत होत असत, असा अर्जुन की ज्याच्या ध्वजस्तंभावर हनुमान आहे, असा अर्जुन की ज्याच्या सारथी स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना, दोन्हीही पक्षातील सैन्य युद्धासाठी तत्पर असताना अर्जुनाने असा काय विचार केला असावा की आपल्या हातातील धनुष्य जो खाली ठेवतो. तर त्या श्लोकाचा आपण विचार करूया. श्लोक क्रमांक 27. तांस मिक्षस कौंतेय सर्वान बंधून वस्थितान कृपया पर्याविष्टो विषिदन्न इदमब्रवीत. या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की समोरच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे युद्धक्षेत्रावर उभे असलेले आपले नातेवाईक, त्यामध्ये आपले पितामह भीष्म, पितामहांच्याच बरोबरचे असणारे काही वृद्ध, आपले गुरुवर द्रोण, कृपाचार्य, त्याबरोबर आपले मित्र आहेत, आपले चुलते आहेत, आपले काके आहेत, आपले बंधू आहेत, आपले पुत्र आहेत, पौत्र आहेत, हे सर्वच आपल्या जवळचे आहेत, आपल्या रक्ताच्या नात्यातले आहेत. असे सगळी सोयरे संबंधी बघून अर्जुनाचं मन अतिशय करुणेने व्याप्त होतं आणि तो अत्यंत विषादग्रस्त अवस्थेत भगवंताशी बोलू लागतो. असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. पण खरे पाहता विषादात जाण्याचं कारण काय असावं? खरोखर अर्जुनाचा हा मोह क्षणिक असेल का? तर या गोष्टीवर विचारवंतांची अनेक मते आहेत. आद्य शंकराचार्यांसारख्यांचं मत आहे, आपण त्या गोष्टी बोलण्याची आपली लायकी नाही, पण शंकराचार्य म्हणतात की ही अर्जुनाची अविद्या होती, अज्ञान होतं, की जो शरीराशी संबंध जोडत होता. म्हणजे आपले बंधू मित्र वगैरे जे आहेत, त्यांचं शरीर म्हणजे आपले नाते आहेत, शरीराशी आपले नाते आहेत. आत्म्याशी नाते न जोडता शरीराशी नाते जोडणे म्हणजेच मोहाला कारण आहे. आणि या मोहाला ग्रस्त होऊन तो असा दुःखमग्न अवस्थेत गेला होता. आणि विवेकानंदांचं मत असं आहे की अर्जुन खरा महान योद्धा होता, तो संवेदनशील मनाचा होता. आणि खऱ्या महान योद्ध्याचं वैशिष्ट्यच असं असतं की तो संवेदनशील मनाचा असतो. किंवा आपण धर्मस्थापनेसाठी युद्ध करत आहोत आणि धर्मस्थापनेसाठी अशा थोर गोष्टीसाठी किंवा महान गोष्टीसाठी आपण जर युद्ध करत आहोत, तर आपण असं अस्थिर होऊन चालेल का? किंवा आपण काय करतोय, कुणाशी युद्ध करतोय, कुणाला आपल्याला मारायचं आहे, हा विचार करणं हे योग्य आहे. मित्रांनो, खरं तर यातून अर्जुनाची ही कमजोरी म्हणजे एक क्षणिक कमजोरी होती असं नाही, तर यातून अर्जुनाची खरी भावुकता आणि त्याचे कर्तव्य यामधला हा संघर्ष होता. अतिशय तीव्र हा संघर्ष होता. आणि या संघर्षातून बाहेर कसं पडावं हा मार्ग त्याला समजत नव्हता. आणि त्याच्या स्थितीची गंभीरताही यातून स्पष्ट होते. आणि भ्रम, कर्तव्य आणि भावनांच्या या भ्रमात सापडलेला अर्जुन अतिशय ह्या गंभीर अवस्थेत गेला आणि आपल्या हातातील गांडीव खाली ठेवून तो सरळ भगवंताच्या स्वाधीन झाला. म्हणजे भगवंताला नम्र होऊन तो मला मार्ग दाखवा अशा प्रकारची विनंती करू लागला. तर अशी परिस्थिती आपली होत असते. आपल्याही जवळचे नातेवाईक असतात, किंवा नातेवाईक बाहेरचे असो किंवा संघर्ष हा बाहेरचा असो, बाहेरच्या जगातला असो किंवा आंतरिक जगातला असो, आपला मोह, आपला अहंकार, आपल्या सवयी, आपल्या आवडीनिवडी, आपले नातेवाईक यांच्याशी आपला संघर्ष असतो. आपल्या करिअरच्या बाबतीत काही अडचणी असतात, आपल्या आर्थिक गोष्टीतल्या काही अडचणी असतात. अशा अनेक अडचणी तोंड देताना आपण अशा
अवस्थेत, विषादग्रस्त अवस्थेत जात असतो, भ्रमात जात असतो. काय करावं, काय नको हे कळत नाही. अशा वेळेला आपण परिस्थितीपासून दूर पळून न जाता थांबून विचार केला पाहिजे. अर्जुनासारखे नम्र होऊन आपल्या ईश्वराला आपण विचारलं पाहिजे. अर्जुनासाठी श्रीकृष्ण होते. आपलेही श्रीकृष्ण आहेत. आपण कोणत्या श्रीकृष्णाला विचारावं? तर त्याचं उत्तर असं आहे, की आपण आपल्या आत बसलेला श्रीकृष्ण, आपला आत्मा राम किंवा आपल्या आतला आत्मा जो आपल्याशी सदैव बोलत असतो. आपण काय करायला हवं, काय करायला नको या गोष्टी आपल्याला सांगत असतो. तो काय उत्तर देतो म्हणजे आपला जो विवेक आहे तो आपल्याला काय उत्तर देतो, त्याच्या मार्गाने आपण आपलं क्रमण केलं पाहिजे. आपलं मार्गक्रमण आपल्या विवेक दृष्टीला योग्य वाटेल अशा दृष्टीने केलं पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपले मत आपण जरूर कळवावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.